स्टुडंट्स, आज आपण शिकणार आहोत इनडिफायनाइट इंटिग्रेशन्स मध्ये कालचं आपण जे टॉपिक झालेलं होतं त्याच्या समोरचं टॉपिक एक्सरसाइज 3.2 मधील काही एक्झाम्पल्स, काही जे असे बेसिक एक्झाम्पल्स आहेत, कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल, तर थोडंसं आपण शिकणार आहोत. बघा, सो वी स्टार्ट एक्सरसाइज 3.2a अँड क्वेश्चन नंबर 1 मधील सब क्वेश्चन 3 आहे इंटिग्रेशन 1 plus x divided by x into sin of x plus log x into dx. नाव कालचं आपण सांगितलं तुम्हाला की कुठलाही इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन सॉल्व करत असताना आपल्याला त्यामध्ये अशी टर्म बघायची असते की ज्याचे डेरिव्हेटिव्ह इथे प्रेझेंट असेल. सो आता आपल्याला प्रश्न आला आहे की कोणत्या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह इथे प्रेझेंट आहे. तर त्याकरता आपण कसं करणार आहोत, i इज इक्वल्स टू इंटिग्रेशन. या ठिकाणी मी थोडंसं याला सिम्प्लिफाय करून देतो. ही जी क्वांटिटी याला एकत्र लिहिली मी याला एकत्र लिहितो 1 डिवायडेड बाय sin of x plus log of x into या ठिकाणी काय उरला आता 1 plus x by x. So I write here 1 plus x by x into dx. Now I take here simplify it again. So when I simplify it, I have here 1 divided by sin of x plus log of x into, समजा याला आपण सेपरेट केलं तर x by x म्हणजे 1, ओके, आणि 1 by x म्हणजे प्लस 1 by x into dx. आता बघू शकतो आपण या ठिकाणी x प्लस log x आहे, तर x ची डेरिव्हेटिव्ह 1 होतं आणि log x ची डेरिव्हेटिव्ह 1 by x होते. दॅट्स व्हाय वी put x plus log of x is equals to t. डेरिव्हेटिव्ह काढली आपण याची, therefore x ची डेरिव्हेटिव्ह 1 plus log x ची डेरिव्हेटिव्ह 1 by x into dx is equals to t ची डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी म्हणजे आपल्याला dt. When we substitute this here, we get here I is equals to, therefore this I can be is equals to 1 divided by 1 by cos 1 by sin of t into this will becomes dt. So it is dt. 1 by sin म्हणजे cosec and therefore integrations of cosec t into dt. Now आपल्याला माहित आहे इंटिग्रेशन ऑफ cosec x काय होतो, cosec t cosec x dx चा इंटिग्रेशन काय होतो, so log of cosec x minus cot t. So therefore this integration will be log of cosec t minus cot of t and then plus t. So this is the integration याचा झाला. आता आपल्याला काय करायचं आहे, t ला रिसब्स्टिट्यूट करणार and therefore the integration I becomes log of cosec x plus log of x and then minus cot of x plus log of x and then plus. So this is the integration of the x. Now we have here the second example, I is equals to integrations x times sec square of x square divided by under root of tan cube of x square into dx. बरं, या ठिकाणी जसं काल सांगितलं तुम्हाला, नेक्स्ट लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की कुठलाही इंटिग्रेशन सॉल्व करत असताना आपल्याला पहिल्यांदा त्याची डेरिव्हेटिव्ह बघणे राहतो. तर आपल्याला माहित आहे न्यूमरेटरमध्ये काय आहे, x sec square of x square dx. या ठिकाणी x स्क्वेअर होणार आपण sec square x. तर sec square कोणाची डेरिव्हेटिव्ह आहे, ओन्ली tan ची, नॉट अ tan क्यूब. म्हणून या ठिकाणी आपण काय करणार, तर tan ला पुटणार. सो लेट मी टेक द सोल्युशन. We can take here the I is equals to integrations of x sec square of x square into dx divided by root of tan cube of x square. I put here tan x square, tan of x square is equals to t. जर समजा आपण पुटअप केलं तर याची डेरिव्हेटिव्ह, now tan ची डेरिव्हेटिव्ह काय मिळणार आपल्याला, so we get the derivative of tan as a sec square of x square. Again x square ची डेरिव्हेटिव्ह into 2x and into again dx, so it becomes dt. बरोबर का. आता हा जो 2 आहे आपल्याकडे 2 ची गरज नाही, आपल्याला काय पाहिजे फक्त x sec square x square आणि dx. या 2 ला इकडे शिफ्ट करूया, म्हणून काय मिळणार आपल्याला x into sec square of x square into dx
हा 2 इकडे गेला तर हा काय होणार आपल्याकडे आता dt डिवाइडेड बाय 2. ओके, आता ह्या दोन्ही क्वांटिटी इथे शिफ्ट केला आपण पुटअप केल्या ठिकाणी. सो इंटिग्रल विल बी इंटिग्रेशन ऑफ दिस x sec स्क्वेअर ऑफ x स्क्वेअर dx. हा बघा ही जी न्यूमरेटर क्वांटिटी आहे ती काय बनते dt बाय 2. सो इट बिकम्स dt बाय 2 डिवाइडेड बाय हा काय होतो आता रूट. सो अंडर रूट ऑफ काय म्हणणार आपल्याला ठिकाणी tan ऑफ x स्क्वेअर म्हणजे t तर त्याचा क्यूब म्हणून हा ठिकाणी काय म्हणणार आपल्याला t क्यूब. आता आपल्याला माहिती आहे रूट म्हणजे काय होते पॉवर 1/2 म्हणजे हा आता इथून 1/2 ला बाहेर काढला 1/2 बाहेर आला पुढला काय या ठिकाणी इंटिग्रेशन ऑफ dt आणि रूट म्हणजे पॉवर 1/2 म्हणून t चा पॉवर 3/2 पॉवर वर गेलेला आहे and therefore we take here is equals to integration of 1/2 integration of t raised to the power minus 3/2 dt using the formula x to the power n. The integration of x to the power n will becomes x to the power. So instead of x there is t raised to the power minus 3/2 plus 1 divided by minus 3/2 plus 1 and then plus c. So minus 3/2 plus 1 means minus 1/2 and therefore we get here 1/2 into t raised to the power minus 1/2 divided by minus 1/2 and then plus c. Here 1/2 minus 1/2 cancel means the पुढला फक्त negative 1 and therefore we have here minus 1 divided by t raised to the power 1/2 plus t. Now what is the t? T is equals to tan of x square आणि 1/2 म्हणजेच रूट and therefore we have here the integration I is equals to minus 1 divided by under root of tan of x square and then plus c. So this is what the integration of required example. Now त्याच पद्धतीने आता जसं आपण दोन एक्झाम्पल बघितले कशाचे ट्रिग्नोमेट्री वरती. आता एक अल्जेब्रिक एक्झाम्पल घेऊया. 14 नंबरचा एक्झाम्पल आहे इंटिग्रेशन x - 1 चा स्क्वेअर डिवाइडेड बाय x स्क्वेअर प्लस 1 चा होल. बघा खूप सिंपल एक्झाम्पल आहे या ठिकाणी. सोल्यूशन we take here integrations of I is equals to integrations of x minus 1 whole square divided by x square plus 1 चा whole square into dx. एकदम सिंपल एक्झाम्पल. याला काय करूया आपण x minus 1 whole square फॉर्म्युला लावूया. तर a minus b whole square फॉर्म्युला काय होणार या ठिकाणी a minus b whole square फॉर्म्युला a square minus 2ab plus b square. So using that formula we can take here x square minus 2x plus 1 याचा simplification divided by x square plus 1 चा whole square into d. आता या ठिकाणी मी याला थोडंसं सेपरेटाइज करतो. कसं सेपरेटाइज मी x स्क्वेअर आणि प्लस 1 ला एकत्र घेतो आणि मायनस 2x ला सेपरेट केला म्हणजे हा अशा पद्धतीने होणार इंटिग्रेशन ऑफ x स्क्वेअर प्लस 1 minus 2x divided by x square plus 1 चा square into dx. Now separate two integrals. या ठिकाणी दोन इंटिग्रल्स आपण सेपरेट करूया. तर दोन इंटिग्रल सेपरेट केल्याच्या नंतर पहिला इंटिग्रल काय म्हणणार आपल्याला इंटिग्रेशन चा हा बघा पहिला इंटिग्रल x square plus 1 divided by x square plus 1 चा square into dx आणि दुसरा इंटिग्रल मिळणार आपल्याला मायनस साइन बाहेर काढला इंटिग्रेशन ऑफ 2x डिवाइडेड बाय x स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर अशा पद्धतीने मिळेल. नाउ इज इक्वल्स टू या ठिकाणी आपण पाहू शकतो की इथला एक क्वांटिटी या स्क्वेअर सोबत कॅन्सल होईल. ओके आणि म्हणून काय मिळणार आपल्याला ठिकाणी इंटिग्रेशन dx डिवाइडेड बाय 1 प्लस x स्क्वेअर म्हणू शकतो आपल्याला 1 प्लस x स्क्वेअर मायनस आता या ठिकाणी साठी आपण कन्सिडर करूया आपण I1 कन्सिडर करूया. I1 ला सेपरेटली सॉल्व करूया and therefore I is equals to बघा इंटिग्रेशन ऑफ dx डिवाइडेड बाय 1 प्लस स्क्वेअर म्हणजे tan इन्व्हर्स ऑफ x आणि म्हणून therefore we get here tan इन्व्हर्स ऑफ x plus I1. Let us see it is equation 1. Now I solve here I1 ला सॉल्व केलं तर I1 काय आहे therefore I1 माइनस यानी माइनस I1 is equals to integration of 2x divided by x square
प्लस 1 चा स्क्वेअर. नाव याला जर समजा आपण सॉल्व केलं, वी टेक हियर 4 x square plus 1 is equals to d, therefore 2x dx is equals to dt, आणि therefore I1 is equals to integration dt divided by t square, आणि 1 by t square 1 by x square चा इंटिग्रेशन minus 1 by x, therefore I1 is equal to minus 1 by t and then plus c or plus c1. So what is t again? T is equals to x square plus 1, therefore I1 is equal to minus 1 divided by x square plus 1 plus c1. Put this value here and therefore I is equals to काय मिळणार या ठिकाणी आपल्याला tan inverse of x minus of minus 1 divided by x square plus 1 plus c1. Now minus minus प्लस, आणि म्हणून therefore the complete integration I is equal to tan inverse of x plus 1 divided by 1 plus x square and then integral constant c. Okay, so this is the integration of this example. Now the second type of examples, त्यापैकी question number 3 आहे sin of x minus a divided by cos of x plus b dx. Students, या टाइपचे कुठलेही एक्झाम्पल, बरेचसे एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी कन्सिडर करू शकतो. कशा एक्झाम्पल, समजा या टाइपचे व्हॅरिएशन, कोणकोणते व्हॅरिएशन असू शकतात. व्हॅरिएशन जसं अशा पद्धतीने असं डिनॉमिनेटर मध्ये आहे न्यूमरेटर sin ऑफ x असू शकतो, डिनॉमिनेटर मध्ये cos ऑफ x मायनस a असू शकतो, और इंटिग्रेशन्स ऑफ न्यूमरेटर मध्ये समजा cos ऑफ x मायनस a, डिनॉमिनेटर मध्ये sin ऑफ x मायनस b dx, और असं व्हॅरिएशन असू शकतो कदाचित sin ऑफ x मायनस a डिवाइडेड बाय sin ऑफ x मायनस b इंटू dx. एनी व्हॅरिएशन म्हणजे जसं या ठिकाणी sin च्या ऐवजी cos, cos च्या ऐवजी sin, x मायनस a च्या ऐवजी x प्लस a, x प्लस b च्या ऐवजी x मायनस b. एनी व्हॅरिएशन, कुठल्याही प्रकारचे जर समजा व्हॅरिएशन्स असतील तर अशा एक्झाम्पल्सला सोडवण्याची जी पद्धती आहे, त्या पद्धती किंवा ती जी मेथड आहे ती सिंपल आणि सेम मेथड. आता ती मेथड कुठली आहे ते आपण बघूया. वी टेक द सोल्युशन ॲज सोल्युशन. वी टेक हियर I is equals to integrations of sin of x minus a divided by cos of x plus b into dx. या प्रकारातला कुठलाही एक्झाम्पल असेल, आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, वी शिफ्ट द डिनॉमिनेटर अँगल इन न्यूमरेटर. डिनॉमिनेटरचा अँगल आपल्याला फक्त न्यूमरेटर मध्ये शिफ्ट करायचा आहे. त्यावेळेस काय होणार, हा इंटिग्रेशन ऑफ साइन, डिनॉमिनेटरचा अँगल आहे x प्लस b. मी काय करणार, न्यूमरेटर मध्ये x प्लस b लिहिली, मी काय केलं, x प्लस b केला. आय ऍड प्लस b, मग मला काय करावं लागेल, मायनस बी सुद्धा करावं लागेल, पण आपल्याकडे ऑलरेडी काय आहे, मायनस ए, म्हणून मायनस ए मायनस बी. काय केलं, साइन ऑफ एक्स प्लस बी मायनस ए मायनस बी. आय ऍड प्लस बी सबट्रॅक्ट मायनस बी, इट बिकम्स कॅन्सल, रिमेनिंग साइन एक्स मायनस ए विच इज ॲज इट. डिनॉमिनेटर मध्ये काय आहे, तर आहे cos ऑफ x प्लस b and then dx. Now I separate this as integrations of sin of x plus b. पहिला अँगल या दोघांमधून मी मायनस साइन बाहेर काढला, उरला काय a plus b. दुसरा अँगल डिवाइडेड बाय cos of x plus b into dx. Now we have the formula sin a minus b. What is the formula sin a minus b? Sin a cos b minus cos a sin. So using that formula we can take here is equals to integrations of sin of a म्हणजे x plus b into cos of b, cos of a plus b minus cos of a and cos of x plus b into sin of a plus b divided by cos of x plus b into dx. काय केलं या ठिकाणी आपण, sin a minus b फॉर्म्युला लावला. sin a minus b कसा, sin a cos b
minus cos A into sin B. Now separate this denominator with integral. आपल्याला माहित आहे a and b are the constant terms. So या ठिकाणी cos of a plus b constant होणार जो की इंटिग्रेशनच्या बाहेर येणार, म्हणून cos of a plus b constant असल्यामुळे इंटिग्रेशनच्या बाहेर. उरला काय इंटिग्रेशन मध्ये sin of x plus b divided by cos of x plus b into dx. ओके, देन माइनस या ठिकाणी sin a plus b कॉमन आहे, कॉन्स्टंट आहे, बाहेर आला sin of a plus b बाहेर, उरला काय इंटिग्रेशन ऑफ cos of x plus b by cos of x plus b म्हणून dx. नाव आपल्याला माहित आहे sin by cos म्हणजे काय होतो tan, and therefore the integration will be cos of a plus b integrations of tan of x plus b into dx minus sin of a plus b into integration of dx म्हणजे x किंवा या ठिकाणी x चे पाडूया आपण integrations of dx. Now what is the integration of tan of x plus b? It is log of sec x plus b or log of sec x, and therefore we can take here the integration is equals to cos of a plus b into log of sec x plus b, then minus integration of dx म्हणजेच x into sin of a plus b and then plus c, and therefore this is our final integration. So this is the integration. I repeat once again, cos of a plus b log of sec x plus b, which is the integration of tan. Integration of tan x is log of sec x, but या ठिकाणी x plus b असल्यामुळे log of sec of x plus b, आणि तसंही x चा कोएफिशिएंट 1 आहे, 1 ने डिवाइड करण्याची गरज नाही. इथे जर सुद्धा 2 3 4 कुठलीही समजा क्वांटिटी असतील 2x 3x 4x, so we have to divide it by 2x or 2 or 3 or 4, and then minus sin a plus b constant है, integration of dx is the x and whole integral constant is plus. So this is the integration of this.